नमस्कार, मी प्रवीण कदम, महाराष्ट्र शासनाच्या गडकिल्ले समितीचा सदस्य आणि कोकण इतिहास परिषदेचा कार्यकारिणी सदस्य। शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपल्याला कोकणामधील वेगवेगळ्या देवींची माहिती मी देत आहे। आज आपण देवी भगवती हिची माहिती घेऊया। देवी भगवती ही आपल्याला संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा आढळते, पण आपण आज फक्त कोकणातील या देवीची माहिती घेऊया। कोकणामध्ये रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये देवी भगवती आढळून येते। तसंच गोव्यामध्ये सुद्धा या देवीची मंदिरे आहेत। गोव्यामध्ये पेरनेम आणि कवळे इथे प्रसिद्ध मंदिरं आहेत, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माडवण राजापूर आणि रत्नागिरीचा प्रसिद्ध किल्ला या किल्ल्यावरती भगवती देवीचं मंदिर आहे। यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणखी खूप मंदिरं आहेत। त्यामध्ये सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे धामापूरचं मंदिर। धामापूरला देवी भगवतीचं मंदिर आहे। मागच्या भागात सांगितलं तसं तिच्या मंदिराच्या परिसरामध्ये एक नारायण देवाचं पण मंदिर आहे आणि सातेरी देवीचं सुद्धा मंदिर आहे। आणखी सिंधुदुर्गातील मंदिरे म्हणजे मुणगेची भगवती देवी, देवलीची भगवती देवी, चिंदर, तसंच कोटकामते, आंबरड आणि बांदिवडे अशा ठिकाणी भगवती देवीची मंदिरे आहेत। आपण आज धामापूरच्या भगवती मंदिराबद्दल थोडी माहिती घेऊ। धामापूरचा तलाव हा 1530 साली शिलाहार काळात नागेश देसाई यांनी बांधला आणि या तलावाच्या माध्यमातून आजूबाजूच्या सर्व गावांना सिंचनाचा फायदा मिळत असतो। हा फार प्राचीन तलाव आहे आणि त्याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळालेला आहे। याच्या किनाऱ्यावरच भगवती देवीचं मंदिर आहे। या भगवती देवीबद्दल एक आख्यायिका प्रसिद्ध आहे की जेव्हा कधी या देवळाच्या आजूबाजूच्या लोकांच्या घरी लग्न कार्य असायचं आणि गरीब लोकांकडे जर दागिने नसले तर मग ते या देवीला विनंती करायचे आणि एक फुलांनी भरलेली परडी या तलावामध्ये सोडायची। काही वेळानंतर ती परडी सोन्याच्या दागिन्यांनी भरली जायची आणि मग ते दागिने घेऊन ते लोक आपला लग्न समारंभ पार पाडायचे। आपला समारंभ पार पाडल्यानंतर पुन्हा ती परडी आणून देवीला वाहायची आणि हे असं सतत सुरू होतं। पण एक दिवशी एका माणसाला फार लोभ झाला आणि त्याने ती परडी पुन्हा आणून दिलीच नाही। तेव्हापासून मग देवीचा कोप होऊन ही प्रथा बंद पडली। अशी ही धामापूरच्या भगवती देवीची महती आहे। आपण कोकणामध्ये गेलात तर देवी भगवतीच्या सर्व मंदिरांना आठवणीने भेट द्या। नमस्कार।